नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इम्प्लिसिट फंक्शनचं बेसिक बघितलं होतं, फॉर्म्युले बघितले होते. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे. किती सिंपल गणित आहे बघायचं, एकदम सिंपल गणित आहे. u इज इक्वल टू दिलेलं आहे, v इज इक्वल टू दिलेलं आहे, w इज इक्वल टू दिलेलं आहे. ठीक आहे. आणि फाइंड काय करायचं आहे, डाबा x बाय डाबा u फाइंड करायचं. मग आता आन्सर कसं लिहायचं बघा, एकदम इंटरेस्टिंग आहे. जसं तुम्ही j इंटू j डॅश साठी केलंय तसंच इकडे करायचं आहे. काय करायचं, f1 इज इक्वल टू एकतर सगळे LHS RHS मध्ये ना किंवा सगळे RHS LHS मध्ये आणा. मी काय करणार, LHS RHS मध्ये नेतोय. बघा कसं, x प्लस वाय स्क्वेअर मायनस u. एकदम सिंपल. f2 बघा, f2 इज इक्वल टू कसं लिहायचं बघा, y प्लस झेड स्क्वेअर मायनस v. एकदम सिंपल आहे. f3 इज इक्वल टू काय लिहायचं बघा, z प्लस एक्स स्क्वेअर मायनस w. एकदम सिंपल. हा प्लस होता तिकडे गेला मायनस, हा प्लस होता तिकडे गेला मायनस, हा प्लस होता तिकडे गेला मायनस. f1 f2 f3 तयार झालं. आता पुढे काय करायचं, फॉर्म्युला बनवायचा. फॉर्म्युला बघा कसा बनवायचा, डाबा x बाय डाबा u इज इक्वल टू कसं लिहायचं, इम्प्लिसिट मध्ये कंपल्सरी साइन कुठलं, मायनस. झालं. आता पुढे काय करायचं, डाबा f1 f2 f3 लिहून घ्यायचं. f2 f3 लिहून घेतलं अपॉन डाबा जागा सोडली अपॉन डाबा f1 f2 f3. ठीक आहे. यस, अपॉन डाबा जागा सोडली. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट, आता इथे काय आहे, x आहे. इथे काय लिहायचं, x y z लिहायचं. येते लक्षामध्ये काय लिहायचं, x y z लिहायचं. x किती नंबरला, 1 नंबरला. नंतर काय लिहिला, y ऍडजस्ट केला, z ऍडजस्ट केला. y आणि z ऍडजस्ट केला, y आणि z त्याच पोझिशनला वरती लिहून टाकायचा, y आणि z. झालं. पुढे काय लिहायचं, u. हे बघा u. झालं. याला न्यूमरेटर म्हणायचं, याला डिनॉमिनेटर म्हणायचं. इक्वेशन नंबर 1 द्यायचं. न्यूमरेटर सेपरेट सॉल्व करायचं, डिनॉमिनेटर सेपरेट सॉल्व करायचं. न्यूमरेटर सेपरेट सॉल्व करणार, डिनॉमिनेटर सेपरेट सॉल्व करणार आणि तो उचलणार, इथं ठेवणार. झाला आन्सर. इतकं सोपं आहे. आता न्यूमरेटर बघूया. न्यूमरेटर कसं सॉल्व करायचं, एकदम इंटरेस्टिंग आहे. न्यूमरेटर कसं सॉल्व करायचं बघा. न्यूमरेटर कसं सॉल्व करायचं, न्यूमरेटर इज इक्वल टू डाबा f1 f2 f3. एकदम सिंपल आहे. अपॉन डाबा काय लिहायचं बघा, u y z. झालं. इज इक्वल टू, चला तुम्ही सांगणार आहे. याच्यानंतर काय मांडायची, मॅट्रिक्स मांडायची. कशी बघा, डाबा f1 अपॉन डाबा u डाबा f1 अपॉन डाबा y डाबा f1 अपॉन डाबा z. झालं. पुढे डाबा f2 अपॉन डाबा u. पुढे डाबा f2 अपॉन डाबा y. एकदम सिंपल आहे. डाबा f2 अपॉन डाबा z. झालं. पुढे डाबा f3 अपॉन डाबा u. पुढे डाबा f3 अपॉन डाबा y. एकदम सिंपल आहे. डाबा f3 अपॉन डाबा z. झालं इथपर्यंत. नेक्स्ट, झालं. मॅट्रिक्स मध्ये मांडलं. आता काय करायचं, प्रत्येक टर्म सेपरेट सॉल्व करायची. कशी सॉल्व करायची बघा, एकदम इंटरेस्टिंग आहे. डाबा f1 अपॉन डाबा u इज इक्वल टू, चला कसं सॉल्व करायचं बघा, डाबा अपॉन डाबा u इन ब्रॅकेट f1 लिहूया. बघा कसं f1 लिहायचं आहे. f1 काय आहे, x प्लस वाय स्क्वेअर. यस, x प्लस वाय स्क्वेअर मायनस u. झालं. इज इक्वल टू, चला आता तुम्ही सांगायचं आहे विथ रिस्पेक्टिव्ह काय u आहे. इथे u आहे का, नाही. इथे u आहे का, नाही. इथे u आहे, मायनस u चा विथ रिस्पेक्टिव्ह u शी -1. झालं. एकदम सोपं आहे. डाबा f1 अपॉन डाबा y इज इक्वल टू डाबा अपॉन डाबा y इन ब्रॅकेट. चला f1 काय आहे, x प्लस वाय स्क्वेअर मायनस u इज इक्वल टू, चला विथ रिस्पेक्टिव्ह काय y. इथे y आहे का, नाही. इथे y आहे का, आहे. वाय स्क्वेअरचा विथ रिस्पेक्टिव्ह y शी 2y. झालं. इथे yच नाही, डेरिव्हेटिव्ह 0. पुढे चला, डाबा f1 अपॉन डाबा z इज इक्वल टू कसं लिहायचं बघा, डाबा अपॉन डाबा z इन ब्रॅकेट x प्लस वाय स्क्वेअर मायनस u. झालं. इज इक्वल टू विथ रिस्पेक्टिव्ह काय z आहे. इथे z आहे का, नाही. डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0. इतकं सिंपल आहे. क्लिअर इथपर्यंत. पुढे चला, डाबा f2 अपॉन डाबा u इज इक्वल टू डाबा अपॉन डाबा u इन ब्रॅकेट f2 काय आहे बघूया. f2 काय, y प्लस झेड स्क्वेअर मायनस v. y प्लस झेड स्क्वेअर मायनस v. चला इथं विथ रिस्पेक्टिव्ह काय u आहे. इथं u आहे का, नाही. डेरिव्हेटिव्ह 0. डाबा f2 अपॉन डाबा v
डाबा वाय इज इक्वल टू डाबा अपॉन डाबा वाय इन ब्रॅकेट वाय प्लस झेड स्क्वेअर मायनस व्ही. चला इथे विथ रिस्पेक्टिव्ह काय वाय, वाय आहे का आहे, वायचा विथ रिस्पेक्टिव्ह वायशी 1, वाय आहे का नाही, वाय आहे का नाही. झालं डाबा F2 डाबा F2 अपॉन डाबा Z इज इक्वल टू डाबा अपॉन डाबा Z इन ब्रॅकेट F2 काय लिहायचं बघा y प्लस झेड स्क्वेअर मायनस व्ही. झालं इज इक्वल टू विथ रिस्पेक्टिव्ह काय Z आहे, इथे Z आहे का नाही, इथे Z आहे का आहे, झेड स्क्वेअरचा विथ रिस्पेक्टिव्ह Z शी 2Z. झालं इथे Zच नाही, डेरिव्हेटिव्ह 0 असं. डाबा F3 अपॉन डाबा U इज इक्वल टू डाबा अपॉन डाबा U इन ब्रॅकेट F3 काय लिहायचं बघा Z प्लस एक्स स्क्वेअर मायनस W इज इक्वल टू आता विथ रिस्पेक्टिव्ह काय U आहे, इथे U आहे का नाही, डेरिव्हेटिव्ह 0 असं. डाबा F3 अपॉन डाबा Y इज इक्वल टू बघा कसं डाबा अपॉन डाबा वाय इन ब्रॅकेट Z प्लस एक्स स्क्वेअर मायनस W. आता इथं बघायचं विथ रिस्पेक्टिव्ह काय वाय, इथे वाय आहे का नाही, डेरिव्हेटिव्ह काय येणार 0. एकदम सिंपल आहे. डाबा F3 अपॉन डाबा Z इज इक्वल टू डाबा अपॉन डाबा Z इन ब्रॅकेट Z प्लस एक्स स्क्वेअर मायनस W. सांगा विथ रिस्पेक्टिव्ह काय आहे, Z आहे, इथे Z आहे का आहे, झेडचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह Z शी 1, इथे Z नाही आहे, डेरिव्हेटिव्ह 0, इथे Z नाही आहे, डेरिव्हेटिव्ह 0. झालं किती टर्म झाल्या, 9 टर्म सॉल्व केल्या. क्लिअर इथपर्यंत. या सगळ्या टर्म उचलायच्या याच्यामध्ये ठेवायच्या आणि डिटर्मिनंट सॉल्व करायचं आहे. बघा कसं न्यूमरेटर इज इक्वल टू डाबा F1 F2 F3 अपॉन डाबा UYZ. झालं इज इक्वल टू याच्यानंतर कसं लिहायचं बघा एकदम सिंपल आहे. याच्यानंतर कसं लिहायचं आहे -1 2y0 हे बघा -1 2y0 झालं -1 2y0 झालं. पुढे चला पुढे 0 1 2z 0 1 2z झालं. आता पुढे बघूया. आता पुढे 0 0 0 0 1 क्लिअर इथपर्यंत. यस झालं. किती बाय कितीची मॅट्रिक्स आली 3/3 ची. याला साइन कुठलं प्लस, याला मायनस, याला प्लस. एकदम सिंपल आहे बघा. प्लस मायनस -1 झालं. ब्रॅकेट घ्यायचा, कॉलम झाकला रो झाकली, 1 ने 1 ला हे बघा 1 ने 1 ला मल्टिप्लाय. कसं सॉल्व करायचं बघा मायनस 0 ने 2z ला हे बघा 0 ने 2z ला. एकदम सिंपल. ब्रॅकेट कंप्लीट, होल ब्रॅकेट कंप्लीट. -2y हे बघा -2y लिहिलं. आता पुढे कॉलम झाकला रो झाकला 0 ने 1 ला हे बघा 0 ने 1 ला झालं. मायनस 0 ने 2z ला हे बघा 0 ने 2z ला. क्लिअर इथपर्यंत. होल ब्रॅकेट कंप्लीट. +0 हे बघा +0 इन ब्रॅकेट कॉलम झाकला रो झाकला 0 ने 0 ला हे बघा 0 ने 0 ला झालं. मायनस 0 ने 1 ला 0 ने 1 ला. क्लिअर इथपर्यंत. होल ब्रॅकेट कंप्लीट. आता इथं काय करायचं आहे, मधले ब्रॅकेट ओपन करायचे. मधले ब्रॅकेट ओपन करतो बघा कसं -1 तसाच. पुढे 1 × 1 1 मायनस 0 × 2z 0 ब्रॅकेट कंप्लीट. पुढे -2y पुढे चला 0 × 1 0 मायनस 0 × 2z 0. एकदम सोपं आहे. पुढे चला +0 इन ब्रॅकेट सांगा 0 × 0 0 मायनस 0 × 1 0 झालं. आता बघायचं आहे 2y 0 - 0 0 0 × 2y 0 0 - 0 0 0 × 0 0 म्हणजे हे सगळं 0 होऊन जाणार. 1 - 0 1 1 × -1 -1 म्हणजे न्यूमरेटर काय भेटला -1 भेटला. क्लिअर इथपर्यंत. आता काय सॉल्व करायचं आहे, तुम्हाला न्यूमरेटर भेटला, न्यूमरेटर हा भेटला. आता काय सॉल्व करायचं आहे डिनॉमिनेटर. बघा डिनॉमिनेटर कसं सॉल्व करायचं एकदम सिंपल आहे. आता डिनॉमिनेटरचा फॉर्म्युला लिहूया. डिनॉमिनेटर इज इक्वल टू इथंच फॉर्म्युला लिहितो बघा कसं D बरोबर यस D बरोबर डिनॉमिनेटर सॉल्व करूया. कसं बघा D बरोबर डाबा F1 F2 F3 क्लिअर इथपर्यंत अपॉन डाबा
एक्स वाय झेड हा डिनॉमिनेटर आहे बरोबर. याला कशामध्ये लिहिणार, मॅट्रिक्समध्ये लिहिणार. कसं लिहायचं, डाबा F1 अपॉन डाबा एक्स, डाबा F1 अपॉन डाबा वाय, डाबा F1 अपॉन डाबा झेड. झालं. पुढे डाबा F2 अपॉन डाबा एक्स, एकदम सिंपल आहे. डाबा F2 अपॉन डाबा वाय. झालं. पुढे डाबा F2 अपॉन डाबा झेड. झालं. पुढे डाबा F3 अपॉन डाबा F3 अपॉन डाबा एक्स. क्लिअर. नेक्स्ट डाबा F3 अपॉन डाबा वाय. झालं. डाबा F3 अपॉन डाबा झेड. झालं. नेक्स्ट आता तुम्ही सांगायचं आहे याच्यामधल्या या 9 टर्म मधल्या 6 टर्म ऑलरेडी आपण सॉल्व केलेल्या आहे. कुठल्या बघूया, कुठल्या बघूया. हे बघा, F1चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह वाय सॉल्व केला, F1चा विथ रिस्पेक्टिव्ह झेड, F2चा विथ रिस्पेक्टिव्ह वाय, F2चा विथ रिस्पेक्टिव्ह झेड, F3चा विथ रिस्पेक्टिव्ह वाय, F3चा विथ रिस्पेक्टिव्ह झेड. म्हणजे आपल्याला फक्त काय सॉल्व करायचं माहिती आहे, हे सॉल्व केलेलं आहे फक्त F1चा विथ रिस्पेक्टिव्ह एक्स, F2चा विथ रिस्पेक्टिव्ह एक्स, F3चा विथ रिस्पेक्टिव्ह एक्स सॉल्व करायचं आहे. मग आता कसं सॉल्व करणार बघा, एकदम सिंपल आहे. डाबा F1 अपॉन डाबा एक्स इज इक्वल टू डाबा अपॉन डाबा एक्स इन ब्रॅकेट F1 काय आहे बघूया. F1 काय आहे, एकदम सिंपल आहे. F1 काय आहे बघूया. F1 काय आहे, x प्लस वाय स्क्वेअर मायनस यू, x प्लस वाय स्क्वेअर मायनस यू. झालं. इज इक्वल टू F1चा विथ रिस्पेक्टिव्ह एक्सशी. आता सांगा F1 लिहिलाय, इथे एक्सचा विथ रिस्पेक्टिव्ह एक्सशी 1, इथे एक्सच नाही डेरिव्हेटिव्ह 0, इथे एक्सच नाही डेरिव्हेटिव्ह 0. झालं. पुढे डाबा F2 अपॉन डाबा एक्स इज इक्वल टू डाबा अपॉन डाबा एक्स इन ब्रॅकेट F2चा विथ रिस्पेक्टिव्ह एक्सशी, F2चा विथ रिस्पेक्टिव्ह एक्सशी, F2चा विथ रिस्पेक्टिव्ह एक्सशी y प्लस झेड स्क्वेअर मायनस व्ही, y प्लस झेड स्क्वेअर मायनस व्ही, y प्लस झेड स्क्वेअर मायनस व्ही. झालं. इथं विथ रिस्पेक्टिव्ह काय एक्स आहे, इथे एक्स आहे का नाही, डेरिव्हेटिव्ह 0. झालं. F3चा विथ रिस्पेक्टिव्ह एक्सशी, F3चा विथ रिस्पेक्टिव्ह एक्सशी इज इक्वल टू डाबा बाय डाबा एक्स इन ब्रॅकेट F3 काय लिहिणार बघा, F3 काय लिहायचं, झेड प्लस एक्स स्क्वेअर मायनस डब्ल्यू, झेड स्क्वेअर, यस झेड स्क्वेअर, सॉरी झेड, यस F3 काय आहे, झेड प्लस एक्स स्क्वेअर मायनस, यस झेड प्लस एक्स स्क्वेअर मायनस डब्ल्यू. झालं. इज इक्वल टू विथ रिस्पेक्टिव्ह काय एक्स आहे, इथे एक्स आहे का नाही 0, इथे एक्स आहे का आहे, एक्स स्क्वेअरचा विथ रिस्पेक्टिव्ह एक्सशी किती 2x, इथे एक्सच नाही डेरिव्हेटिव्ह 0. झालं. सगळ्या टर्म झाल्या. आता काय करायचं, पुट ऑल व्हॅल्यू इन डी बघा कसं आहे. डी बरोबर डाबा F1 F2 F3 अपॉन डाबा एक्स वाय झेड. झालं. आता बघा कसं, पुढे सांगा पहिली व्हॅल्यू काय लिहायची, पहिली व्हॅल्यू आहे तुमच्याकडे, पहिली व्हॅल्यू आहे 1, हे बघा 1. आता दुसरी व्हॅल्यू बघा कसं, दुसरी व्हॅल्यू बघा कसं, दुसरी व्हॅल्यू हे बघा, ही पहिली व्हॅल्यू तर लिहून टाकली, दुसरी व्हॅल्यू म्हणजे डाबा F1 अपॉन यस म्हणजे काय लिहिणार तुम्ही 2y लिहिणार. आता काय करायचं आहे, सिंपल आहे बघा, सिंपल आहे, सिंपल सांगतो, एकदम सिंपल सांगतो. हे जे तिघं आहे हे उभे लिहून टाकायचे 0 2x. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट लिहून टाकले. आता पुढे काय करायचं, याच्यातलेच उभे 2 लिहायचे. हे बघा हे 2, 2y10 2y10, हे बघा 2y10. झालं. आता पुढे चला, याच्यातलं काय लिहून टाकायचं 0 2z1 लिहून टाकलं. किती बाय कितीची मॅट्रिक्स आली, 3/3ची मॅट्रिक्स आली. याला साईन कुठलं असतं, प्लस साईन असतं, याला मायनस याला प्लस. आता बघा +1, मग मी काय लिहिणार 1 लिहिणार ब्रॅकेटमध्ये. चला डिटर्मिनंट सॉल्व करतोय, कॉलम झाकला रो झाकली बरोबर, 1 ने 1ला, हे बघा 1 ने 1ला. झालं. मायनस 0 ने 2zला, 0 ने 2zला. झालं. ब्रॅकेट कम्प्लीट. पुढे -2y झालं. इन ब्रॅकेट कॉलम झाकला रो झाकली, हे बघा 0 ने 1ला, हे बघा 0 ने 1ला. एकदम सिंपल आहे. मायनस या 2x ने 2zला, हे बघा 2x ने 2zला. झालं. ब्रॅकेट कम्प्लीट. प्लस पुढे 0 इन ब्रॅकेट कॉलम झाकला रो झाकली, 0 ने 0ला. झालं. मायनस 2x ने 1ला. झालं. यस होल ब्रॅकेट कम्प्लीट. आता पुढे बघायचं,
1 तसाच इन ब्रॅकेट 1 × 1 1 मायनस 0 × 2z 0 झालं. पुढे -2y बघा पुढे 0 × 1 0 मायनस 2x × 2z 4xz ब्रॅकेट कंप्लीट झालं. प्लस 0 इन ब्रॅकेट 0 × 0 0 मायनस 2x × 1 2x झालं इज इक्वल टू. आता बघा 1 - 0 1 1 × 1 1 पुढे 0 लिहायची गरज नाही. मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस झालं. 4 × 2 8 8xyz. हा काय भेटला तुम्हाला? डी भेटला. डी बरोबर भेटला. क्लिअर इथपर्यंत. आता काय करायचं? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर उचलायचा. कुठं ठेवायचा? इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवायचा. कुठं ठेवायचा? इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवायचा. इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवायचा. ठीक आहे. यस ठेवूया. आता लक्ष द्यायचं. यस ठेवूया. कसं ठेवायचं बघा. कसं ठेवायचं बघा. एकदम इंटरेस्टिंग आहे. कसं ठेवायचं बघा. पुट न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर अँड डी इन इक्वेशन कशामध्ये? 1 मध्ये. आता 1 इक्वेशन असं आहे डाबा x बाय डाबा u इज इक्वल टू मायनस साईन. न्यूमरेटर काय भेटला? -1 अपॉन डिनॉमिनेटर 1 + 8xyz झालं. नेक्स्ट आता सॉल्व करूया. फायनल मायनस मायनस प्लस 1 अपॉन 1 + 8xyz. क्लिअर इथपर्यंत. असे हे सगळे गणित सॉल्व करायचे. इतकं सिंपल आहे. ठीक आहे. यस दुसरं गणित बघूया. दुसरं गणित एकदम सिंपल आहे. x इज इक्वल टू दिले, y इज इक्वल टू दिले. डाबा u बाय डाबा x सॉल्व करायचं. कसं? f1 बनवायचं. f1 इज इक्वल टू काय येणार? u² - v² - x. क्लिअर. f2 इज इक्वल टू काय येणार? uv - y. एक तर सगळे LHS RHS मध्ये न्या, सगळे RHS LHS मध्ये आणा. झालं. मी LHS काय केलं? RHS मध्ये नेलं. आता पुढे बघूया. फाइंड डाबा u बाय डाबा x इज इक्वल टू, चला कुठलं साईन? मायनस साईन. डाबा f1 f2. का बरं f1 f2? कारण दोनच इक्वेशन आहे. डाबा जागा सोडली अपॉन डाबा f1 f2. खरं आहे. यस अपॉन डाबा जागा सोडली. क्लिअर. नेक्स्ट आता याला आता इथं काय लिहायचं बघा. ही जागा सोडली. इथं काय लिहायचं? परत समजून घ्या. इथे u आहे ना, u ची जागा किती? नंबर 1. नंतर काय लिहायचा? v लिहायचं. बरोबर. u सोबत v असतो. पहिला u लिहिला, नंतर v लिहिला. पुढे काय ॲडजस्ट केला? v ॲडजस्ट केला. v इथं लिहून टाकायचं. पुढे काय लिहायचं? x लिहायचं. झालं. याला न्यूमरेटर म्हणायचं, याला डिनॉमिनेटर म्हणायचं. इक्वेशन नंबर 1. मग न्यूमरेटर सेपरेट सॉल्व, डिनॉमिनेटर सेपरेट सॉल्व. बघा कसं सॉल्व करतोय. एकदम सिंपल आहे. बघा कसं सॉल्व करतोय. न्यूमरेटर बरोबर डाबा f1 f2 अपॉन डाबा xv झालं इज इक्वल टू सांगा डाबा f1 अपॉन डाबा x. एकदम सिंपल. डाबा f1 अपॉन डाबा v. डाबा f2 अपॉन डाबा x. पुढे डाबा f2 अपॉन डाबा v झालं. नेक्स्ट आता काय करायचं? इज इक्वल टू प्रत्येक टर्म कशी सॉल्व करायची? सेपरेट. डाबा f1 अपॉन डाबा x इज इक्वल टू डाबा अपॉन डाबा x इन ब्रॅकेट f1 काय आहे बघूया. f1 u² - v² - x f1 आहे. u² - x इज इक्वल टू, चला विथ रिस्पेक्टिव्ह काय? x आहे. इथे x आहे का? नाही. 0. इथे x आहे का? नाही. 0. -x चा विथ रिस्पेक्टिव्ह x शी -1 असं. डाबा f1 अपॉन डाबा v इज इक्वल टू डाबा अपॉन डाबा v इन ब्रॅकेट u² - v² - x. एकदम सिंपल. विथ रिस्पेक्टिव्ह काय? v. इथे v आहे का? नाही. इथे v आहे का? आहे. v² चा विथ रिस्पेक्टिव्ह v शी 2v म्हणजे कसं लिहायचं? -2v. इथं मायनस आहे ना म्हणून -2v झालं. इथं v आहे का? नाही. 0. आता पुढे चला. डाबा f2 अपॉन डाबा x इज इक्वल टू बघूया. डाबा अपॉन डाबा x इन ब्रॅकेट f2 चा विथ रिस्पेक्टिव्ह यस f2 काय? uv - y. हे बघा uv - y इज इक्वल टू विथ रिस्पेक्टिव्ह काय? x आहे. xच नाही आहे. डेरिव्हेटिव्ह 0 झालं. नेक्स्ट f2 चा विथ रिस्पेक्टिव्ह डाबा f2 अपॉन डाबा v इज इक्वल टू डाबा अपॉन डाबा v इन ब्रॅकेट f2 काय लिहायचं आहे? uv - y इज इक्वल टू विथ रिस्पेक्टिव्ह काय? v आहे. इथं v आहे का? आहे. मग काय तसंच? u तसंच. y चा विथ रिस्पेक्टिव्ह v शी 0 लिहायची गरज नाही. झालं. हे बघा
यू व्हीचा विथ रिस्पेक्टिव्ह व्हीशी, यू तसाच व्हीचा विथ रिस्पेक्टिव्ह व्हीशी 1 लिहायची गरज नाही असं झालं. आता चारही टर्म झाल्या, चारही टर्म उचला इथं ठेवा. न्यूमरेटर इज इक्वल टू सांगा डाबा f1 f2 अपॉन डाबा काय लिहायचं xv झालं इथपर्यंत इज इक्वल टू. चला पहिली टर्म काय भेटली -1, दुसरी टर्म काय भेटली -2v, तिसरी टर्म काय भेटली 0, चौथी टर्म काय u. चला किती बाय कितीची मॅट्रिक्स आहे 2x2 ची मॅट्रिक्स आहे. चला डिटर्मिनंट सॉल्व करा. कसं बघा -1 ने u ला येते लक्षामध्ये एकदम सोपं आहे. -0 ने -0 ने -2v ला झालं. आता काय करायचं -1 इंटू u हा काय भेटला न्यूमरेटर भेटला अपॉन सिंपल. आता काय सॉल्व करायचं डिनॉमिनेटर. आता बघा डिनॉमिनेटरचा फॉर्म्युला बघा d बरोबर डाबा f1 f2 अपॉन डाबा काय लिहिणार बघा u v लिहायचं झालं. आता पुढे डिटर्मिनंट डाबा f1 अपॉन डाबा u, डाबा f1 अपॉन डाबा v एकदम सिंपल. डाबा f2 अपॉन डाबा u, डाबा f2 अपॉन डाबा v झालं इथपर्यंत. यस. आता ह्या दोन टर्म ऑलरेडी सॉल्व केलेल्या इकडे बरोबर, म्हणजे तुम्हाला या दोनच टर्म सॉल्व करायच्या आहे. बघा कसं डाबा f1 अपॉन डाबा u इज इक्वल टू ही टर्म सॉल्व करायची डाबा अपॉन डाबा u इन ब्रॅकेट f1 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u शी f1 काय आहे u स्क्वेअर मायनस v स्क्वेअर मायनस x, u स्क्वेअर मायनस v स्क्वेअर मायनस x, u स्क्वेअर मायनस v स्क्वेअर मायनस x क्लिअर इज इक्वल टू विथ रिस्पेक्ट टू u शी u स्क्वेअरचा विथ रिस्पेक्ट टू u शी 2u. इथे यूच नाही डेरिव्हेटिव्ह 0, इथे यूच नाही डेरिव्हेटिव्ह 0 झालं. यस. पुढे डाबा f2 अपॉन डाबा u इज इक्वल टू डाबा अपॉन डाबा u इन ब्रॅकेट f2 लिहायचं आहे. f2 काय आहे बघूया, f2 काय आहे बघूया f2 uv मायनस y, uv मायनस y, uv मायनस y, uv मायनस y. आता बघा विथ रिस्पेक्टिव्ह काय u, इथे u आहे का आहे, मग काय तसंच v तसाच. u चं विथ रिस्पेक्टिव्ह u शी 1 लिहायची गरज नाही, इथे यूच नाही डेरिव्हेटिव्ह 0 झाले चारही डेरिव्हेटिव्ह. न्यूमरेटर सॉरी डिनॉमिनेटर इज इक्वल टू d बरोबर डाबा f1 f2 अपॉन डाबा काय लिहायचं uv इज इक्वल टू. चला पहिली व्हॅल्यू काय आली 2u. हां हे काय करायचं हे उभं लिहून टाकायचं 2u आणि इथं v. चला दुसऱ्या ह्या दोन व्हॅल्यू हे इथं कुठं इथं हे ना हे उभं लिहून टाकायचं -2v आणि u झालं. आता काय करायचं याने याला मल्टिप्लाय हे बघा असं सॉल्व करूया 2u इंटू 2u मायनस याने याला मल्टिप्लाय v इंटू मायनस 2v. आता बघूया 2 तसाच u इंटू u स्क्वेअर, पुढे बघा मायनस मायनस प्लस, पुढे 2v स्क्वेअर झालं. इथे 2 आहे इथं 2 आहे, 2 काय घेतला कॉमन घेतला, 2 कॉमन घेतला म्हणजे काय येणार बघा 2 कॉमन घेतला इन ब्रॅकेट u स्क्वेअर प्लस v स्क्वेअर हा काय भेटला तुम्हाला d भेटला. मग आता काय करायचं पुट न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर अँड d इन इक्वेशन 1. चला इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. डाबा u बाय डाबा x इज इक्वल टू मायनस साईन बरोबर. न्यूमरेटर काय भेटलं तुम्हाला न्यूमरेटर बघूया -u हे बघा -u आणि डिनॉमिनेटर काय भेटला 2 इन ब्रॅकेट u स्क्वेअर प्लस v स्क्वेअर झालं. पुढे काय करायचं बघा मायनस इंटू मायनस यस मायनस इंटू मायनस प्लस होणार म्हणजे काय होणार बघा u अपॉन 2 इन ब्रॅकेट u स्क्वेअर प्लस v स्क्वेअर. इतकं सोपं आहे झालं हे दुसरं गणित. येते लक्षामध्ये ठीक आहे. नेक्स्ट